नमस्कार मित्रांनो. तर आज आपण बघूया टॅली. याच्या मागे आपण बघितलं फंडामेंटल ऑफ अकाउंटिंग. ज्यांना अकाउंटिंग विषयी माहिती नसते त्यांनी अकाउंटिंग विषयी माहिती घेऊन टॅलीमध्ये कसे एंट्रीज पास केले जातात आज आपण पुढे कंटिन्यू करूया. म्हणजे ज्या अकाउंट बॅकग्राऊंड नसणाऱ्या व्यक्तींना अकाउंटिंगची थोडीफार माहिती त्यांना असावी लागते. म्हणून आपण फंडामेंटल ऑफ अकाउंटिंग बघितलं. आज आपण स्टार्ट करूया टॅली. टॅली सॉफ्टवेअर. आता टॅली सॉफ्टवेअर हे जे सॉफ्टवेअर बनवलेलं आहे बेंगलोरच्या पेक्ट्रॉनिक कंपनीनं, त्या कंपनीनं जे सॉफ्टवेअर बनवलं त्याला नाव देखील त्यांनी टॅली असं दिलेलं आहे. टॅली या शब्दाचा अर्थ शब्दशः जर बघितला तर दोन बाजू इक्वलायझेशन करणे, दोन बाजू समांतर करणे, यालाच आपण काय म्हणतो टॅली करणे. अकाउंटिंग मध्ये आपण काय करतो, दोन बाजू समांतर करतो आणि म्हणतो की टॅली झाला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, डेबिट अँड क्रेडिट हे सगळे बॅलन्सेस आपण इक्वल करतो. ॲसेट लायबिलिटी दोन्ही बॅलन्सेस इक्वलायझेशन करतो. त्या इक्वलायझेशन करण्याच्या मेथडलाच आपण काय म्हणतो टॅली केलं. आता टॅली हे सॉफ्टवेअर काय करतं, तर तुम्ही जे काही इन्फॉर्मेशन तुम्ही बिझनेस विषयी देता, म्हणजे तुमच्या बिझनेसमध्ये कोणते कोणते अकाउंट आहेत आणि कोणते कोणते व्यवहार घडलेले आहेत, या व्यवहाराची नोंद या सॉफ्टवेअरमध्ये तुम्ही दिले असता तर ऑटोमॅटिक ते काय करतं, तुमचे सगळे फायनल स्टेटमेंट्स तयार करून देतं. अशा सॉफ्टवेअर पेक्ट्रॉनिक कंपनीनं बनवलेला आहे आणि त्या सॉफ्टवेअरला नाव देखील त्यांनी टॅली असं दिलेलं आहे. म्हणजे टॅली आपण आपले व्यवहार आणि आपले अकाउंटची माहिती दिली असता सगळे अकाउंट्स इक्वलायझेशन करून देणारं एक सॉफ्टवेअर, त्या सॉफ्टवेअरलाच आपण टॅली या नावानं ओळखतो. आता टॅलीमध्ये भरपूर वर्जन कंपनीनं काढलेले आहेत. आता टॅली वर्जन्स, आता टॅली वर्जन 1.0, 2.0 असे वर्जन्स आले. ते खूपशे पॉप्युलर झाले नाहीत, सगळीकडे पोचले नाहीत, ते ठराविक ठिकाणी इतकेच होते. परंतु सगळ्यात जास्ती जे टॅली 4.0 हे पॉप्युलर झालं. त्यानंतर आलं टॅली 4.5, त्यानंतर टॅली 5.0, टॅली 5.4, टॅली 6.3, त्यानंतर टॅली 7.2, त्यानंतर टॅली 8.1, त्यानंतर टॅली 9, त्यानंतर आलं टॅली ERP, टॅली ERP 9.0, 2, 3, 6, 6.5 अशा प्रकारचे भरपूर वर्जन मार्केटमध्ये आपल्याला भेटतील टॅली. त्यानंतर आता लेटेस्ट वर्जन जे आहे टॅली प्राइम. याच्यामध्ये टॅली प्राइम 1.0, 2.0, त्यानंतर 3.0, त्यानंतर 4.0, त्यानंतर आता 4.1. सगळ्यात लेटेस्ट वर्जन आज जर टॅलीचं बघितलं तर 4.1, टॅली प्राइम 4.1. आता टॅलीचे एवढे वर्जन आपल्या समोर असताना आपण कोणतं टॅली शिकावं हा मोठा प्रश्न आपल्या समोर उभा राहतो. आता टॅली प्राइम शिकावं की ERP शिकावं की 9 शिकावं, 8.1 शिकावं. आता टॅलीचे जे काही डिफरन्स आहेत प्रत्येक टॅलीमध्ये, ते डिफरन्स विषयी थोडीशी आपण माहिती थोडक्यात घेऊया. आता टॅली 4.0 मध्ये आपण किती कंपन्यांची माहिती ठेवू शकतो, तर 999 एवढ्या कंपन्यांची माहिती आपण ठेवू शकतो. याच्यामध्ये देखील 999. आता टॅली 4.0 आणि टॅली 4.5 हे डॉस बेस आहेत, म्हणजे कॅरेक्टर युजर इंटरफेस आहेत. तर त्यानंतर ग्राफिकल युजर इंटरफेस मार्केटमध्ये आलं 5.0. याच्यामध्ये 9999 इतक्या कंपन्यांची माहिती आपण ठेवू शकतो. सेम याच्यामध्ये देखील तेवढेच
याच्यामध्ये देखील तेवढेच, म्हणजे 9.9 ERP पर्यंत 9,999 इतक्या कंपन्यांची आपण माहिती ठेवू शकतो. टॅले 9 मध्ये 99,999, म्हणजे 10,000 आपली सुरुवात होते. 10,001, 10,002, 10,003 अशा कंपन्यांची माहिती आपण तिथं ठेवू शकतो. म्हणजे टॅले या सॉफ्टवेअरमध्ये किती कंपन्यांची माहिती आपण ठेवणार आहोत त्यानुसार देखील आपण इथं टॅले चॉईस करू शकतो, आपल्याला कुठलं शिकायचं आहे. आपण शिकत असताना कोणतंही व्हर्जन घ्या टॅलेमध्ये, तर व्हर्जननं आपल्याला शिकण्याचा आणि त्याच्यामध्ये काम करण्याचा काही एक फरक नाही आहे. म्हणजे टॅले 4.0 मध्ये जे आपण जर्नल एंट्री पास करणार आहोत तीच जर्नल एंट्री टॅले प्राइम मध्ये पास करणार आहोत. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला याच्यामध्ये काय आहे की जर्नल एंट्री पास करणं आणि लेजर अकाउंट क्रिएशन करणं. जे काही अकाउंट्स क्रिएशन आहे ते अकाउंट्स क्रिएशन करणं, आपल्याला लागणारे अकाउंट्स आणि जर्नल एंट्री पास करणं. म्हणजे ती एंट्री तुम्ही 4.0 मध्ये करू शकता किंवा टॅले प्राइम मधील तीच एंट्री करू शकता. उदाहरणार्थ आपण जर एक मशिनरी खरेदी केली तर जर्नल एंट्री पास होते मशिनरी अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. आता 4.0 मध्ये जर्नल एंट्री पास करायची असेल आपल्याला त्या व्यवहाराची, तर आपण काय म्हणतो, मशिनरी अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंटच म्हणतो. जर 9 ERP असेल किंवा प्राइम असेल त्याच्यामध्ये जर का एंट्री पास करायची असेल तरी देखील आपण काय म्हणतो, मशिनरी अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. म्हणजे जर्नल एंट्री आपण जे काम करणार आहे ते चेंज होत नाही, एंट्री तीच राहते. म्हणजे आपण टॅले व्हर्जन कोणतंही शिको, आपल्याला एंट्री तरी तेच करायचं आहे. तरी देखील एवढे फरक त्याच्यामध्ये त्यांनी केलेले आहेत. ते फरक काय आहेत, डिफरन्स काय काय आहेत ते आपण आज इथं डिस्कस करूया. आता टॅले ERP आणि टॅले 4.0 इथून आपण स्टार्ट करू. 4.0 मध्ये आपण फक्त अकाउंट्स तेवढेच हँडल करू शकतो, म्हणजे याच्यामध्ये इन्व्हेंटरी नाही आहे. मग इन्व्हेंटरीचा ज्या वेळेला अभाव आढळला त्यावेळेला टॅले 4.5 मध्ये त्यांनी काय केलं की कॉस्ट सेंटर ऍड केलं. म्हणजे उदाहरणार्थ आपण 10,000 रुपयाचं खरेदी केली, म्हणजे याच्यामध्ये परचेज अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट अशी जर्नल एंट्री पास होईल. परंतु याच्यामध्ये 10,000 रुपयाचं आपण काय घेतलेलं आहे याची एंट्री पास करता येत नाही. मग तेच त्यांनी काय केलं की तोच व्यवहार तुम्ही काय घेतला आहात ते देखील आपण ह्याच्यामध्ये लिहू शकतो कॉस्ट सेंटर याचा उपयोग करून. मग ते पुढं 5.0 मध्ये इनवॉइस मेथड आलं. म्हणजे टॅले 5.0 मध्ये तुम्ही 10,000 रुपयाचं जे काही खरेदी केलेलं आहे, काय खरेदी केला, किती खरेदी केला आणि कितीला एक खरेदी केला, याची पूर्ण डिटेल आपण लिहू शकतो टॅले 5.0 मध्ये. त्यानंतर 5.0 मध्ये टॅले आपण इन्व्हेंटरी कंट्रोल देखील करू शकतो याच्यामध्ये. त्याचबरोबर मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट देखील ह्याच्यामध्ये ऍड केलेला आहे. म्हणजे काही मॅन्युफॅक्चरिंग कंपन्यांना मॅन्युफॅक्चरिंगचा व्यवहार जे काही घडतात त्याची एंट्री पास करण्यासाठी मॅन्युफॅक्चरिंग ह्याच्यामध्ये ऍड केलेलं आहे. त्यानंतर पुढं पेरोल सिस्टम देखील पुढे ऍड करत आलेत. कारण पेरोल म्हणजे आपल्या कंपनीमध्ये भरपूर वर्कर असतील तर त्यांची सॅलरी पे करत असताना, त्यांचं कॅल्क्युलेशन करत असताना जो काही आपला प्रॉब्लेम होतो तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी पेरोल देखील ऍड केलेला आहे. त्यानंतर 7.2 मध्ये सगळे इन्व्हेंटरी मेंटेन झालं, पेरोल मेंटेन झालं, त्याचबरोबर अकाउंट देखील मेंटेन झालं. तर टॅक्सेशन हा एक विषय टॅलेमध्ये होत नव्हता, करत नव्हते एंट्रीज. मग टॅक्सेशन मेंटेन करण्यासाठी टॅले 7.2 मार्केटमध्ये आलं. त्याच वेळेला वॅट, व्हॅल्यू ॲडेड टॅक्स, हे जे टॅक्सेशन आहे याच्यामध्ये ऍड केलं. TDS, TCS, एक्साइज हे जे काही टॅक्सेशनचे कॅल्क्युलेशन्स आहेत ते कॅल्क्युलेशन्स ऍड केले, त्याचे एंट्रीज ऍड केले. म्हणजे टॅक्सेशन देखील ह्याच्यामध्ये आपण हँडल करू शकतो. 8.1 मार्केटमध्ये फारसं आलेलं नाही आणि वापरलं देखील कोणी नाही, फेल गेलं. त्यानंतर आलं टॅले 9. टॅले 9.0, टॅले 9.0 देखील त्याला म्हटलं जातं. टॅले 9.0 याच्यामध्ये टॅले पूर्णपणे पॅकेज जरी तयार झालेलं असलं तरी
आपल्या रिजनल नुसार काही ठिकाणी कन्नड आहे, मराठी आहे, इंग्लिश आहे, त्या भाषेमध्ये ते अकाउंटिंग करत असतात. त्या भाषेमध्ये त्यांना प्रिंट आउट किंवा त्यांना देखील ते त्या भाषेमध्ये करता यावं म्हणून सगळे लँग्वेजेस ऍड करून टॅले 9.0 मार्केटमध्ये आणलं. 14 भाषांमध्ये टॅले आपण इथं हँडल करू शकतो. आपल्याला हवा असेल तर सगळे अकाउंट मराठीमध्ये, सगळे बॅलन्स शीट मराठीमध्ये किंवा कन्नडमध्ये किंवा तमिळमध्ये, तेलुगूमध्ये, इंग्लिशमध्ये आपल्याला हवं त्या भाषेमध्ये करता येतं. ही जी फॅसिलिटी आहे लँग्वेजची टॅले 9.0 मध्ये ऍड करून मार्केटमध्ये आणलं. त्याचबरोबर आता शेवटचा प्रश्न काय राहिला होता, सगळं अकाउंटिंग आपण टॅलीमध्ये केलं, परंतु लास्टला आपल्याला सीए कडे किंवा कोणतरी टॅक्सेशन हँडल करणाऱ्या व्यक्तीकडे द्यावंच लागत होतं आणि त्यांच्याकडून सिग्नेचर घेऊन सगळं टॅक्सेशन मेंटेन करावं लागत होतं. परंतु टॅलीनं ERP एंटरप्राइजेस रिसोर्स प्लॅन असा प्लॅन काढला की टॅले सॉफ्टवेअरमध्ये तुम्ही जी काही माहिती टाकता, आम्ही ERP नुसार त्यांच्या सर्व्हरला तुम्ही फीड करा आणि जी काही माहिती असेल ती माहितीचं टॅक्सेशन वगैरे तुम्ही तिथंच भरू शकता. अशा प्रकारचे एक फॅसिलिटीज त्यांनी ऍड केली ERP मध्ये. त्यालाच एंटरप्राइजेस रिसोर्स प्लॅन देखील म्हटलं जातं. आता ॲडव्हान्स, आता टॅले ERP 9 आणि टॅले 5.0 पासून याचा लुक जो आहे सेम आहे, परंतु टॅले प्राईम मध्ये त्यांनी लुक सगळा चेंज केलेला आहे. प्रत्येक वर्षी जे जीएसटी चेंज होत आहे, टॅक्सेशन चेंज होत आहे, ते सगळे अपडेट करून करून इतके व्हर्जन झालेले आहेत टॅले प्राईम 4.1. म्हणजे टॅले पेक्षा थोडंसं आणखीन इझी केलं, सोपं केलं. जे काही शॉर्टकट कीज असतात, जे काही प्रॉब्लेम्स असतात टॅले ERP मध्ये, ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करून, टॅक्सेशनचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून टॅले प्राईम मार्केटमध्ये आणलेला आहे. म्हणजे टॅले प्राईम 4.1 प्रत्येक वर्षी जे काही टॅक्सेशन मध्ये बदल होतात ते बदल घडवून, ते बदल करून टॅलेमध्ये दरवर्षी मार्केटमध्ये आणलं जातं. म्हणजे टॅले प्राईम. आता इतके व्हर्जन आपण जर बघितले, यातलं कोणतं व्हर्जन आपण शिकावं, तर आपण कोणतंही व्हर्जन शिकलं तरी काय हरकत नाही आहे. कारण आपल्याला त्यात अकाउंटिंगच करायचं आहे, आणखीन इन्व्हेंटरी मेंटेन करायचं आहे. म्हणजे बेसिक कोर्स जर तुम्ही म्हणला अकाउंटिंग करणं आणि इन्व्हेंटरी मेंटेन करणं, एवढा कोर्स आपण त्याच्यामध्ये पूर्ण करू शकतो. कोणत्याही व्हर्जन तुम्ही शिकू शकता. मग ॲडव्हान्स व्हर्जन जर म्हटलं तर टॅले ERP तुम्ही जर शिकला तर टॅले यातलं कोणतंही व्हर्जन असेल तर आपण ते मेंटेन करू शकतो. टॅले प्राईम याच्यामध्ये ओपनिंग स्क्रीन तेवढं बदल केलेलं आहे, थोडे शॉर्टकट कीज बदल केलेले आहेत. बाकी जर्नल एंट्री तेच आहे, लेजर क्रिएशन तेच आहे, तेच सगळे अकाउंट आहेत. हे देखील आपण हँडल करू शकतो. टॅलेचे 2 व्हर्जन आपल्याला मार्केटमध्ये आढळतात, टॅली सिल्वर आणि टॅली गोल्ड. अशा 2 प्रकारचे टॅले आपल्याला मार्केटमध्ये आढळतात. म्हणजे ज्या वेळेला आपण टॅले परचेज करू, तर परचेज करत असताना तुम्ही टॅले सिल्वर घेऊ शकता किंवा टॅले गोल्ड घेऊ शकता. टॅले सिल्वर म्हणजे सिंगल युजर, एकाच कम्प्युटरसाठी हे दिलं जातं आणि त्या कम्प्युटरमध्ये आपण सगळं एकच व्यक्ती अकाउंटिंग करू शकतो. मग ज्या ठिकाणी भरपूर डिपार्टमेंट आहेत त्या ठिकाणी हे सिल्वर चालत नाही. डिपार्टमेंट वेगवेगळे असल्या ठिकाणी त्यांनी काय करतात, किंवा भरपूर कंपन्या आहेत, भरपूर कम्प्युटरमध्ये आपल्याला जर वापरायचं असेल तर टॅले गोल्ड हे वापरलं जातं. म्हणजे मल्टी युजर, भरपूर लोक यूज करू शकतील अशा प्रकारचं टॅली, त्याला आपण म्हणतो टॅली गोल्ड. आणि हे टॅले सिल्वर, याची जर प्राइसची तुलना केली तर एक 22,000 पर्यंत एकाची प्राइस जाते सिंगल युजर. आणि गोल्ड जर बघितलं तर 60,000 पर्यंत त्याची प्राइस जाते टॅली गोल्ड. म्हणजे ज्या वेळेला बिझनेसमॅन खरेदी करतो, जर एक दुकानासाठी हवा असेल तर तो टॅली सिल्वर घेईल, आणि भरपूर कम्प्युटरसाठी वापरायचे असतील तर 22,000 पर्यंत प्रमाणे त्याला भरपूर कम्प्युटरसाठी घ्यावं लागेल आणि प्रत्येक अकाउंटिंग वेगवेगळं ठेवावं लागेल. परंतु त्याने टॅली गोल्ड घेतलं की आपल्याला 60,000 मध्ये आपल्याला भरपूर कम्प्युटरला वापरता यावं अशा प्रकारचं टॅली आपण घेऊ शकतो. त्यालाच टॅली गोल्ड असं म्हटलं जातं. अशा प्रकारे आपण काय बघितले, सगळे टॅलीचे व्हर्जन बघितले. आज आपण शिकणार आहोत टॅले ERP 9.0 आणि टॅले प्राईम. ह्या दोन्हीचं आपण एकदम ओपनिंग स्क्रीन देखील बघू आणि यातले कमांड काय डिफरन्स आहे ते देखील आपल्याला बघू. म्हणजे
वरच्यावर आपण दोन्हीचे जे काही डिफरन्स आहे ते देखील बघत जाऊ टॅले प्राइम आणि टॅले ERP मध्ये. तर पहिल्यांदा टॅले ERP आणि टॅले प्राइम आपण डाउनलोड करून इन्स्टॉलेशन करून घेऊ. आता टॅले प्राइम आपल्याला डाउनलोड किंवा इन्स्टॉलेशन करायचं असेल तर आपण इंटरनेटमध्ये जातो. इंटरनेटमध्ये आपण इथं टॅली ERP डाउनलोड किंवा टॅली प्राइम डाउनलोड एवढं जर आपण म्हणलं की इथं टॅले सोल्युशन त्यांची वेबसाईट इथं ओपन होते. आता ज्या वेळेला आपण टॅले खरेदी करायचं असेल तर आपल्याला पैसे देऊनच घ्यावं लागेल. आपल्याला जर एज्युकेशन मोडला जर घ्यायचं असेल तर एज्युकेशन मोडला इथं फ्री आपल्याला डाउनलोड मिळतं. मग इथं टॅले प्राइम आपण इथं डाउनलोड करून घेऊ. इथं टॅले प्राइम यातलं कोणतं आपल्याला हवं आहे यात आपण क्लिक करून घेऊ शकतो. हे रिलीज 4.1 आहे आणि रिलीज 4.1 आहे. ह्याच्यामध्ये एडिट लॉग परमनंटली ऍक्टिव्हेटेड हे आहे. मग यातील आपण टॅले डेव्हलपर असेल तर डेव्हलपमेंट करण्यासाठी देखील आपण टॅले इथं डाउनलोड करू शकतो. आणि इथं टॅले प्राइम सर्व्हर मल्टी युजर देखील आपण इथं डाउनलोड करू शकतो. म्हणजे आपल्याला कोणत्या प्रकारचं टॅले हवं आहे ते इथं आपण घेऊ शकतो. किंवा आपल्याला फक्त शॉपर आहे तर शॉपर फक्त आपण POS इथं घेऊ शकतो, पॉइंट ऑफ सेल्स. तर टॅले आपल्याला कोणता हवा आहे त्याप्रमाणे भरपूर पॅकेजेस त्यांनी केलेले आहे. आता इथं टॅली डाउनलोड आपण म्हणलं की डाउनलोड होतं. म्हणजे टॅले प्राइम आपल्याला इथं डाउनलोड स्टार्ट होईल. ओल्ड व्हर्जन देखील आपण डाउनलोड करून बघूया. आता इथं वरती प्राइसिंग देखील त्यांनी दिलेले आहे. प्राइसिंगला क्लिक केलं की टॅलेचे प्राइस काय आहे इथं सांगितलं जातं. सिल्वर रेंटल जर तुम्ही मंथली भाडं देऊन जर वापरणार असाल तर 750 रुपये महिन्याला आहे. जर सिल्वर आपल्याला परमनंट हवा असेल तर 22,500 आहे आणि प्लस 18% GST आहे 4,050. आणि गोल्ड रेंट वरती हवा असेल तर 2,250. आणि जर का गोल्ड 67,500 ला आहे. म्हणजे आता रेट आणि खूपच वाढलेले आहेत. म्हणजे टॅले आपल्याला कोणता हवा आहे इथं क्लिक करून आपण बाय करू शकतो. इथंच टॅले प्राइम डेव्हलपर आपल्याला व्हर्जन हवा असेल तर डेव्हलपर व्हर्जन आहे सिल्वर 11,250 आणि गोल्ड आहे 33,750. डेव्हलपर मध्ये आपल्याला टॅलेमध्ये काही चेंजेस आपल्या कंपनी प्रमाणे करून घ्यायचे असतील तर ते आपण ह्याच्यामध्ये करून आपल्याला हवं तसं आपण वापरू शकतो. शॉपर 600 रुपये आहे, 1800 रुपये आहे आणि 1200 रुपये आहे. त्याप्रमाणे आपण रेंटल घेऊ शकतो. टॅले प्राइम सर्व्हरच घ्यायचा असेल तर 2,70,000 रुपयाचा टॅले सर्व्हर आहे. अशा प्रकारे टॅले इथं आपण खरेदी करू शकतो किंवा आपल्याला प्रॅक्टिससाठी आपल्याला फ्री व्हर्जन डाउनलोड करून घेता येतं. इथं आपलं डाउनलोड झालेलं आहे. डाउनलोड मध्ये जाऊन टॅलेला आपण इथं जर का डबल क्लिक केलं तर टॅले प्राइम इथं इन्स्टॉलेशन स्टार्ट होईल. इथं इन्स्टॉलेशन ऍप्लिकेशन टॅले प्राइम रिलीज 4.1 ऍप्लिकेशन पाथ ऍप्लिकेशन आपल्याला कुठं आहे हवा आहे फाइल्स इथं आपण इन्स्टॉल म्हणलं की टॅले प्राइम इथं इन्स्टॉलेशन स्टार्ट करता. अशा प्रकारे आपण टॅले इन्स्टॉल करू शकतो. आता स्टार्ट करायचं असेल तर टॅले प्राइम क्लिक करतो आणि टॅले प्राइम आपण स्टार्ट करतो. इथं टॅले प्राइम स्टार्ट झालेला आहे. इथं ऍक्सेस विचारतं अलाव ऍक्सेस म्हणायचं. इथं पहिल्यांदा आपलं रिजनल सेटिंग विचारलं जातं, कंट्री कोणती आहे, अकाउंटिंग टर्मिनॉलॉजी काय आहेत आणि कॉपी तुम्ही कुठं करणार आहात कंपनीची माहिती इथं आपण सिलेक्ट करतो आणि ऍक्सेप्ट म्हणतो. जर आपल्याला ह्याच्यामध्ये चेंज करायचं असेल तर कॉन्फिगर करतो. ऍक्सेप्ट मी इथं ऍक्सेप्ट करतो. वेलकम टू टॅले प्राइम इथं तुम्हाला विचारलं जातं तुम्ही लायसन घेणार आहात का. ऍक्टिव्हेशन जर पहिलाच लायसन असेल तर ते पुन्हा तुम्ही रिॲक्टिव्ह करू शकता किंवा यूज लायसन फ्रॉम नेटवर्क वरून तुम्ही लायसन खरेदी करू शकता किंवा इथंच ट्राय टू फॉर फ्री आपल्याला वापरायचं आहे. एज्युकेशनल फक्त एज्युकेशनसाठी वापरायचं असेल तर एज्युकेशनल आपण इथं क्लिक करून फ्री मध्ये आपण टॅले वापरू शकतो. ज्या वेळेला आपण
फर्स्ट टाइम टॅली स्टार्ट करतो तर अशा प्रकारची आपल्याला एखादी स्क्रीन येते. इथं आपण आपली कंपनीचं नाव एंटर करायचं आहे. क्रिएट कंपनी म्हणतो आणि आपली कंपनी तयार करून इथं घेतलं जातं. इथंच कंपनीचं नाव दिलं, आपल्या कंपनीविषयी पूर्ण माहिती इथं दिली, सेव्ह म्हणलं की इथं सेव्ह होतं. इथं टॅक्सेशन आपण ऑन करूनच पुढे जातो. रेग्युलर रजिस्ट्रेशन नंबर आपल्याला इथं द्यावं लागेल. जीएसटी रजिस्ट्रेशन नंबर जे 29 नावं असतात, नंबर असतात ते तिथं आपण देतो. असं आपली कंपनी क्रिएशन झाल्यानंतर हे ओपनिंग स्क्रीन ऑफ टॅले प्राइम 4.1 चं स्क्रीन येतं. म्हणजे अशा प्रकारे आपण टॅले 4.1 स्क्रीन इथं ओपनिंग स्क्रीन म्हटली जातं. याच्याविषयी आपण पुढे माहिती घेऊया. आता दुसरं ओल्ड टॅली व्हर्जन. जे काही जुने टॅली व्हर्जन आहेत ते टॅली व्हर्जन आपण इथं बघूया. आता जे काही जुने टॅली व्हर्जन आहेत ते आपल्याला तिथं शोधावे लागतील, डाउनलोड करून घ्यावं लागेल आणि त्यानंतर आपण त्याला इन्स्टॉल करावं लागेल. आपल्याकडे इथं एखादं जर डाउनलोड केलेलं असेल ओल्ड व्हर्जन तर इथं आपण इन्स्टॉल करून घेऊ. टॅली ओल्ड व्हर्जन ते देखील आपण इथं शोधून डाउनलोड करून घेऊ. टॅली ERP ओल्ड व्हर्जन्स डाउनलोड. गुगल मध्ये सर्च केलं की इथं आपल्याला टॅली ओल्ड व्हर्जन कुठं भेटतं का बघूया. डाउनलोड ओल्ड टॅली सॉफ्टवेअर टॅली ERP इथं क्लिक करू. इथं आपल्याला ओल्ड व्हर्जन्स भेटतील. इथं टॅली ERP 9 4.93 ERP सिरीज मधले मॅक्झिमम 93 पर्यंत आहे लास्ट व्हर्जन. इथं 4.6 आपण टॅली ERP 9 व्हर्जन इथं डाउनलोड करून घेऊ. इथं क्लिक केलं की 32 बिट आहे, आपल्या मशीन प्रमाणे 64 बिट आहे. इथं क्लिक करून आपण डाउनलोड करू शकतो. इथे आपल्याला टॅलीचे सर्व ओल्ड व्हर्जन इथं भेटतील. भरपूर वेबसाईट वरती आपल्याला टॅलीचे ओल्ड व्हर्जन इथं पाहायला मिळतील. इथं टॅली आपल्याकडे ओल्ड व्हर्जन सापडलेला आहे. त्याच्यावरती डबल क्लिक करतो, सेटअप यस आणि इथं टॅली पॉवर ऑफ सिम्प्लिसिटी ओके. टॅली ERP ऑनलाईन इन्स्टॉलर डन. म्हणजे ऑनलाईन वरून टॅली इन्स्टॉल करून घेतलं जातं. इथं डाउनलोड देखील झालेलं आहे. इथं डबल क्लिक करतो आपण. आणखीन यस. इथं इन्स्टॉलेशन आपल्याला कुठं करायचं आहे, इन्स्टॉल. डन. इथं ओल्ड टॅली जर बघितलं तर अशा प्रकारचं एक स्क्रीन आपल्याला दिसायला, ही स्क्रीन आपल्याला मिळाली. याच्यामध्ये तुम्हाला जर लायसन घेतला असाल तर ऍक्टिव्हेट करू शकता. आपल्याला एज्युकेशन मोड मध्ये घ्यायचं आहे तर एज्युकेशन मोड आणि ओपनिंग स्क्रीन अशा प्रकारे ओपन होईल. आज आपण बघितलं की टॅलीचे व्हर्जन्स आणि टॅली इन्स्टॉलेशन, टॅली प्राइम आणि टॅली ERP दोन्ही इन्स्टॉलेशन बघितले. नेक्स्ट क्लासला टॅलीचे आपले कमांड सगळे आपण स्टार्ट करून घेऊ.